जी सत्ता आंदोलकांची आणि आंदोलनाची तात्काळ दखल घेते ती एक आदर्श सत्ता असते आणि जी सत्ता आंदोलनाची आणि आंदोलकांची दखलच घेत नाही ती एक निर्दयी आणि हरामखोर सत्ता असते. ती का दखल घेत नाही या आंदोलनाची? कारण तिला आपले गुन्हे असेच पुढे चालू ठेवायचे असतात. कारण या गुन्ह्याच्या आणि घोटाळ्याच्या माध्यमातून त्या सत्तेला प्रचंड आर्थिक लाभ होत असतो. म्हणून त्यांना ते घोटाळे थांबवायचे नसतात, म्हणून ते आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असतात. मग नीट पेपर लीक घोटाळा असू दे किंवा राम मंदिरामध्ये झालेला घोटाळा असू दे किंवा गंगा शुद्धीकरण प्रकल्पात झालेला घोटाळा असू दे, या घोटाळ्याच्या माध्यमातून या सत्तेला प्रचंड पैसा मिळत असतो. हा पैसा त्यांना तसंच पैशाचा ओघ चालू ठेवायचा असतो. म्हणून त्यांना वाटतं कोणीही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करू नये, म्हणून ते आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात. आंदोलक मेले तरी चालतील. या अगोदर गंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी एका साधूने आंदोलन केलं होतं. 111 दिवस त्याचा मृत्यू झाला, परंतु स्वतःला हिंदू बनवणारे, रामभक्त बनवणारे आणि गंगा मैयाचे लाल बनवणारे त्यांनी त्या साधूच्या मृत्यूकडे दुर्लक्ष केलं. कारण गंगा शुद्धीकरण प्रकल्पामधील प्रचंड पैशाचा जो ओघ पंतप्रधान कार्यालयाकडे होत होता तो त्यांना थांबवायचा नव्हता. मग साधू मेला तरी चालेल. नीट पेपर लीक मध्ये 3 लाख करोड, एक पेपर 40 लाखाला, 3 लाख करोड पेक्षा जास्ती घोटाळा, त्याचा थेट संबंध मोदीच्या PMO कार्यालयाशी आहे. पैशाचा हा ओघ त्यांना थांबवायचा आहे, कारण पैशासाठी हपापलेला आमचा नेता. तीच गोष्ट आहे राम मंदिरामध्ये. मग तुम्ही किती आंदोलन करा, ही मंडळी आंदोलनाकडे आणि आंदोलकांकडे दुर्लक्ष करतील. सोनम वांगचुक मरावा ही या सत्तेला वाटतंय, इच्छा आहे या सत्तेची. आणि म्हणून यापुढे भ्रष्टाचार थांबला पाहिजे, कारण त्याचा थेट असर तुमच्या आणि माझ्यावर होत असतो. सत्ता निर्दयी असेल तर सत्तेला माफी नाही.